बातमी समोर येते। पनवेल महानगरपालिकेचा अनागोंदी कारभार समोर आलाय। कामोठ्यात चक्क सार्वजनिक शौचालयात लॉजिंग सुरू आहे का असा सवाल आता उपस्थित होतोय, कारण किचन बेड पाहून विरोधकांची प्रशासनावर जोरदार टीका आहे। पनवेल महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा आणखी एक प्रकार कामोठ्यात समोर आलाय। सार्वजनिक शौचालयाच्या इमारतीत चक्क सोफा, वॉशिंग मशीन आणि किचनसह सुविधा उभारण्यात आल्यानं शौचालयाचं रूपांतर लॉजिंग मध्ये झाल्याचं चित्र दिसतंय। हा प्रकार नेमका कोणाच्या आशीर्वादानं सुरू आहे असा सवाल आता विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी उपस्थित केलाय। ही बाब आमच्या निदर्शनास आली आणि खेदजनक आहे असं मी नक्कीच सांगेन। मीही त्या तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे आणि अशा या गंभीर बाबी म्हणजे महिला भगिनीच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे। संबंधित जे काही अधिकारी प्रभागाचे अधिकारी असतील त्यांच्यावर मी निश्चितच कडक कारवाईचे निर्देश सन्माननीय आयुक्त साहेबांना देणार आहे। अत्यंत चुकीचं आहे, त्यामुळे जे प्रभागातील अधिकारी असतील, खालच्या प्रभाग स्तरावरचे अधिकारी असतील, जे हेतू परस्पर या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्यांनी आता प्रशासकीय मानसिकतेमधनं बाहेर यावं। सुलभ शौचालय बांधलं होतं आणि या शौचालयामध्ये या अशा अनधिकृत अतिक्रमण करून लोक राहतात। मग आमचा अतिक्रमण विभाग गेला कुठेशी? मग आमचा स्वच्छतेचा विभाग नेहमी सांगतो का आम्ही त्याच्यामध्ये स्वच्छता करत असतो, मग ते गेले कुठे? मग तिथे रोज 2 टाइम पाणी टाकतात, आला लक्षात ना? मग ते पाणी टाकणारे गेले कुठे? आणि तिसरा मुद्दा, तिथे सीसी कॅमेरा सुद्धा नाही। आणि 10 दिवसापूर्वी माझ्या पनवेलमध्ये एक 10 वर्षाच्या मुलीवर आज अतिप्रसंग करण्याचा प्रसंग आलं। मग या विषयाकडे गांभीर्य महानगरपालिका घेणार का नाही घेणार? मग या आयुक्त साहेब असू द्या, या प्रशासन असू द्या, या सत्ताधारी असू द्या, हे लोक यासाठी कोण हप्ते घेतो का? हा पडलेला मोठा शंका आहे।